लड़ाई सिर्फ शस्त्र या आर्म से नहीं जीती जाती, बल्कि वो जज्बों से या स्ट्रॅटेजी से जीती जाती है. सो हे एव्हरीवन, वेलकम टू टेक्स्टबुक सुपर कोचिंग. तर विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, मला बऱ्याच विद्यार्थ्यांचे मेसेजेस आले, फोन आले. त्यांची अशी विनंती होती की आम्ही आता नव्याने प्रिपेअर करत आहोत राज्यसेवा म्हणजे राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी. सो राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी आम्ही नेमकं काय वाचायला पाहिजे आणि काय वाचायला नाही पाहिजे त्याची जी बुक लिस्ट आहे ती बुक लिस्ट आम्हाला कृपया प्रोव्हाइड करा. सो तुमच्या विनंतीला मान देऊन आजच्या लेक्चरमध्ये आज आपण राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी जी बुक लिस्ट आहे ती बुक लिस्ट किंवा कोणते रिसोर्सेस वापरायचे ते आपण याच्यामध्ये पूर्ण डिटेल बघणार आहोत आणि ते पण सब्जेक्ट वाईज. ओके. आणि ही जी बुक लिस्ट आहे ते एमपीएससीचे जे पाठीमागले टॉपर्स आहेत ज्यांनी आता क्लास 1 पदी ते विराजमान झालेले आहेत अशा सगळ्या ऑफिसर्सनी काय केलेली ही रिकमेंड केलेली बुक लिस्ट आहे. सो आपण आता ही बुक लिस्ट काय करू, सब्जेक्ट वाईज आपण हळूहळू पूर्णपणे समजून घेऊया आणि याच्यामध्ये तुम्हाला स्ट्रॅटेजी पण मी तुमच्याबरोबर डिस्कस करणार आहे की नेमकी तुमची स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे किंवा तुम्हाला एखादं पुस्तक वाचत असताना नेमकं तुम्हाला काय घ्यायचंय आणि काय घ्यायचं नाही आणि त्याच्यासाठी काय करायचं हे पण तुम्हाला डिटेल याच्यामध्ये सांगणार आहे. सो आपण आता काय करूया, बुक लिस्ट बघायला आपण तयार करू म्हणजे बघायला आपण सुरू करून ती पण सब्जेक्ट वाईज राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून. ओके. सो आता एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्यासाठी एक खुश खबर आहे की टेक्स्टबुकनी 2026-27 साठी राज्यसेवा आणि यूपीएससी म्हणजे एमपीएससी आणि यूपीएससीची एकत्रित तयारी करण्यासाठी यशोदय नावाची एक इंटिग्रेटेड बॅच लॉन्च केलेली आहे. जे विद्यार्थी नव्याने आता तयारी करणार आहेत 2026-27 साठी त्यांची एकत्रित तयारी एमपीएससी आणि यूपीएससीची एकत्रित तयारी या बॅच मध्ये करून आम्ही घेणार आहोत. सो या बॅच मध्ये तुम्हाला जीएस प्लस सीसॅट प्लस टेस्ट सिरीज याचा सगळा तुम्हाला ऍक्सेस मिळणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेचा कंप्लीट सिलेबस एक्झाम ओरिएंटेड शिकवला जाणार आहे. सगळ्यात आणखी एक महत्त्वाचं काय तर सब्जेक्टचं अंडरस्टँडिंग, राईट. सिलेबस आणि सब्जेक्टचं अंडरस्टँडिंग प्लस कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी आणि तुमची रायटिंग प्रॅक्टिस यामध्ये याच्यावरती जास्त भर देण्यात येणार आहे जेणेकरून तुम्हाला पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी चांगलं तयार करता येईल आणि इंटरव्ह्यूची तयारी पण याच्यामध्ये करून घेणार आहोत. तर याच्यामध्ये या बॅचमध्ये तुम्हाला पूर्ण स्टडी मटेरियल पण प्रोव्हाइड केलं जाणार आहे. तर या बॅचचा ऍक्सेस तुम्हाला मिनिमम 18 महिने मिळणार आहे आणि मॅक्सिमम तुम्हाला 2 वर्षाचा ऍक्सेस मिळणार आहे जी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड असेल, राईट. तर नक्की ही बॅच घ्या म्हणजे तुम्ही या बॅचचा लाभ घ्या किंवा या नंबरवरती मला कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला पूर्णपणे मी गायडन्स करेल आणि बॅच बद्दल पण डिटेल माहिती सांगेल. आणि समजा आता दिवाळी ऑफर सुरू आहे तर आता तुम्ही बॅच घेतली तर तुम्हाला 50% पर्यंत डिस्काउंट मिळेल आणि तुम्हाला डिस्काउंट मिळाल्यानंतर परत एक विन अँड स्पिनचा पण एक ऑप्शन आहे ज्याच्यामध्ये गॅरंटेड 1% ते 100% पर्यंत तुम्हाला कॅशबॅक मिळू शकतो. ओके. तर आपण काय करूया, आपल्या आता लेक्चर कडे येऊया. बघा, आता राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये 2 पेपर असतात. एक असतो सामान्य अध्ययन पेपर 1 ज्याला आपण म्हणतो जीएस पेपर 1 म्हणतो. जीएस पेपर 1 ज्याच्यामध्ये काय म्हणजे ज्याच्यामध्ये जे हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, नंतर सायन्स, जनरल सायन्स असेल, नंतर म्हणजे एन्व्हायरमेंट असेल आणि चालू घडामोडी याच्यावरती प्रश्न विचारले जातात. तर एकूण हा जो पहिला पेपर आहे तो पहिला पेपर एकूण 200 मार्कांचा असतो आणि याच्यामध्ये 100 क्वेश्चन्स विचारले जातात, राईट. प्रत्येक प्रश्न हा 2 मार्काला विचारला जातो आणि प्रत्येक चुकीच्या प्रश्नाला इथे निगेटिव्ह मार्किंग आहे. एक प्रश्न जर तुमचा चुकला तर तुमचे 0.25 एवढे तुमचे मार्क्स निगेटिव्ह होतात, राईट. एवढंच नाही तर तुम्ही म्हणजे एकाच प्रश्नाचे तुम्ही तुम्हाला 4 पैकी 1 गोला करायचा असतो ओएमआर शीट मध्ये. तिथं जर तुम्ही एका प्रश्नासाठी 2-3 गोले करून ठेवले तर तिथं सुद्धा तो चुकीचा मानून तुम्हाला 0.25 काय केले जातात, तुमचे मायनस केले जातात. आधी तसं होत नव्हतं पण आता तसं व्हायला लागलेलं आहे. सो त्याच्यामुळे नेहमी लक्षात घ्या. आणि दुसरं म्हणजे तुम्ही व्यवस्थित गोल जरी नाही केला तरी तुमचे 0.25 कटतील. त्याच्यामुळे व्यवस्थितच गोल करायचे. तर पहिला पेपर जो आहे तो पहिल्या पेपरचा जो सिलेबस आहे तो सिलेबस तुमच्या समोर आहे, परंतु या सिलेबसला मी काय केलेलं आहे, थोडं जरा सुटसुटीत केलेलं आहे. तर बघा, जीएस पेपर 1 मध्ये जे एकूण 100 प्रश्न येतात त्या 100 प्रश्नांपैकी कुठल्या विषयावरती किती प्रश्न येतात ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर आता पेपर 1 मध्ये कोणकोणते पेपर आहेत तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे कोणकोणते विषय आहेत तर त्याच्यामध्ये महत्त्वाचा विषय आहे इतिहास. आता त्यासाठी आपल्याला बुक लिस्ट पण बघायची आहे परंतु हे समजावून घेणं पण गरजेचं आहे. तर इतिहासामध्ये तुम्हाला काय, इतिहासामध्ये प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक भारताचा इतिहास
त्याच्याबरोबरच महाराष्ट्राचा प्राचीन मध्ययुगीन आणि आधुनिक महाराष्ट्राचा विशेष संदर्भासहित तुम्हाला तिथं काय क्वेश्चन विचारले जातात. सो तुम्हाला इतिहास भारत आणि महाराष्ट्र दोन्हींचा करायचा आहे. नंतर दुसरा सब्जेक्ट आहे तो म्हणजे जिओग्राफी, भूगोल. याच्यामध्ये जगाचा भूगोल, भारताचा भूगोल आणि महाराष्ट्राचा भूगोल सुद्धा तुम्हाला करायचा आहे. महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासहित आपल्याला ते करायचं आहे. नंतर तिसरा सब्जेक्ट आहे तो म्हणजे पॉलिटी अँड गव्हर्नन्स. राईट, इंडियन पॉलिटी आणि गव्हर्नन्स. याच्यामध्ये तुम्हाला इंडियन पॉलिटी आणि याच्यामध्ये पंचायती राज प्लस ज्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्था पण तुम्हाला अभ्यासायच्या आहेत. कारण पंचायती राज हे ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना म्हटलं जातं, नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना पंचायती राज म्हटलं जात नाही. तर याचा तुम्हाला याच्यामध्ये अभ्यास करायचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं सब्जेक्टचं अंडरस्टँडिंग वरती जास्त भर द्यायचा आहे. सगळ्यांनाच वाटतं की पॉलिटी खूप सोपं आहे, परंतु लक्षात घ्या पॉलिटी अंडरस्टँडिंग वरती जास्त क्वेश्चन्स तुमचे आजकाल आपल्या पूर्व परीक्षेमध्ये येतात. जेवढं तुमचं जास्त अंडरस्टँडिंग असेल तेवढे तुमचे क्वेश्चन्स ते बरोबर येतात. राईट. नंतर इंडियन इकॉनॉमी आणि सोशल डेव्हलपमेंट. राईट. नंतर जो पाचवा सब्जेक्ट आहे तो म्हणजे पर्यावरण व परिस्थितिकी. याच्यावरती पण दरवर्षी 5 ते 6 प्रश्न विचारले जातात. सामान्य विज्ञान, जनरल सायन्स मध्ये तुम्हाला पूर्ण सायन्स याच्यामध्ये विचारलं जातं. मग भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, या नंतर जीवशास्त्र, हे सगळं तुम्हाला सायन्स याच्यामध्ये विचारलं जातं. आणि याच्यामध्ये जवळजवळ 20 प्रश्न विचारले जातात. ते पुढे सांगणारच आहे मी तुम्हाला. आणि चालू घडामोडी तुम्हाला राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी ज्या आहेत त्या तुम्हाला काय करायचे तर करायचे आहेत. तर आता आपण काय करूया, सगळ्यात महत्त्वाचं आपण जे कोर सब्जेक्ट आहे त्या कोर सब्जेक्टसाठी नेमकी कुठली बुक लिस्ट असायला पाहिजे ते बघूया. त्याच्या अगोदर लक्षात ठेवा, कधी लक्षात ठेवा, प्रिपरेशन सुरू करताना एक अप्रोच ठेवा, तो म्हणजे फर्स्ट अटेम्प्ट इज द लास्ट अटेम्प्ट. म्हणजे स्वतःला सतत सांगा की हा माझा पहिला आणि शेवटचा अटेम्प्ट आहे आणि त्याच वेळी काय करा, एकदम स्वतःला ह्याच्यामध्ये झोकून द्या आणि अभ्यास करा. आणि लक्षात घ्या, इट शुड बी युअर लास्ट अटेम्प्ट ऑल्सो. फर्स्ट अटेम्प्ट इज द बेस्ट अटेम्प्ट अँड इट शुड बी युअर लास्ट अटेम्प्ट. सो याच अप्रोचनी, याच ॲटिट्यूडनी तुम्ही काय करा, या प्रिपरेशन मध्ये उतरा. म्हणजे लवकरात लवकर तुम्ही या प्रोसेसमधून बाहेर पडाल, पोस्ट घेऊन बाहेर पडाल. सो ॲटिट्यूड ठेवा, डू ऑर डाय. महात्मा गांधींच्या पावलावरती जे 1942ला त्यांनी म्हटलं की डू ऑर डाय, त्यांनी शेवटी स्वातंत्र्य मिळवून दिलं. तसंच आपल्याला पण काय करायचं आहे, याच्यातून लवकरात लवकर बाहेर पडायचं आहे. तर बघा, 4 महत्त्वाचे कोर सब्जेक्ट आपल्या जीएस पेपर 1 मध्ये आहेत. ते म्हणजे कुठले हो, हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी अँड इकॉनॉमिक्स. कारण याच्यावरती 60 ते 65 प्रश्न येतात. 60 ते 65 कसे सांगतो, हिस्ट्रीवरती तुम्हाला 15 क्वेश्चन्स दरवर्षी विचारले जातात, जिओग्राफीवरती तुम्हाला 15 क्वेश्चन दरवर्षी विचारले जातात, प्लस जे एन्व्हायरमेंट आहे, जे पर्यावरण आहे, पर्यावरणावरती दरवर्षी 5 ते 6 प्रश्न विचारले जातात. ओके. नंतर पॉलिटीवरती तुम्हाला दरवर्षी 15 प्रश्न विचारले जातात. इकॉनॉमिक्स वरती तुम्हाला दरवर्षी 14 ते 15 प्रश्न विचारले जातात दरवर्षी. सो त्याच्यामुळे हे कोर्स सब्जेक्ट तुम्हाला पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे आहेत. त्याच्यामुळे याचा अभ्यास आपल्याला त्याच पद्धतीनं पूर्व आणि मुख्यच्या पद्धतीनं करायचा आहे. आता सगळ्यात महत्त्वाचे रिसोर्सेस आपल्यासाठी कोणते आहेत, तर सिलेबस, पूर्व आणि मुख्यचा तोंडपाठ करून ठेवायचा. आणि सगळ्यात महत्त्वाचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं अनालिसिस तुमचं डेली झालंच पाहिजे. याच्यावरून तुम्हाला कळेल की एमपीएससी नेमकं काय विचारते आणि काय विचारत नाही. राईट. म्हणजे याच्यावरून तुम्हाला अभ्यासाची योग्य दिशा मिळेल. सो त्याच्यामुळे हे आपलं काय आहे, मूळ रिसोर्सेस आहे. तर याची पीवायक्यूची जर तुम्ही पूजा केली तर एमपीएससी तुमची पूजा करेल. तर पीवायक्यूची तुम्ही सतत पूजा करत राहा. म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळी तुम्हाला समजेल की अभ्यास करताना तुम्हाला समजेल की काय घ्यायचं आणि काय सोडायचं. त्याच्यामुळे पीवायक्यूला कधीच विसरू नका. ओके. तर आता आपण पहिला सब्जेक्ट घेऊया, तो म्हणजे इतिहास. आणि त्याच्यासाठी आपल्याला कोणकोणती बुक लिस्ट वाचायचे ते तुम्हाला सांगतो. आता इतिहासामध्ये प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक भारताचा इतिहासाबरोबर महाराष्ट्राचा पण विशेष संदर्भ आहे. मग आता इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला बेसिक कुठून सुरुवात करायची आहे, तर स्टेट बोर्ड पासून 6वी, 7वी,
8वी आणि 10वीचं जे स्टेट बोर्डचं बुक आहे, 10वी मधील काही ठराविक टॉपिक्सच करायचे आहेत, राईट. ते तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही पुस्तक बघाल त्यावेळेस तुम्हाला ते कळून जाईल. ज्यावेळेस तुम्ही PYQ अनालाइज कराल त्यावेळेस तुम्हाला ते कळून जाईल. ओके, तर तुम्ही आता जे मुलं मराठीमध्ये करतायत त्यांनी काय करू शकता, स्टेट बोर्ड वापरू शकता. 6वी 7वी 8वी आणि 10वीचं स्टेट बोर्ड. आणि याच्याबरोबरच तुम्हाला महाराष्ट्रासाठी 11वीचं स्टेट बोर्ड करायचं आहे, महाराष्ट्राच्या इतिहासासाठी. हा, जर तुम्ही इंग्लिशमध्ये अभ्यास करणार असाल, प्रिपेअर करणार असेल, तर तुम्ही एनसीईआरटी तुम्ही काय करू शकता, रेफर करू शकता. एनसीईआरटीचं 6वी 7वी 8वी 9वी 10वी आणि 11वी 12वी पर्यंतची इतिहासाची पुस्तकं तुम्ही वाचू शकता. ओके, पण ज्यांचं बेसिक एकदम चांगलं क्लिअर आहे हिस्ट्रीचं, तर त्यांनी डायरेक्ट काय करू शकता तुम्ही, मग आधुनिक भारतासाठी ग्रोर आणि बेल्लेकर तुम्ही काय करू शकता, वाचू शकता. आधुनिक भारतासाठी तुम्हाला कुठलं पुस्तक वाचायचं आहे, ग्रोर अँड बेल्लेकर. म्हणजे तुम्ही हे बेसिक केल्यानंतर तुम्हाला आधुनिक भारताचा इतिहास वाचण्यासाठी तुम्हाला ग्रोवर आणि बेल्लेकर हेच पुस्तक वाचायचं आहे. किंवा जर तुम्ही इंग्लिशमध्ये हे तुम्हाला इंग्लिश आणि मराठी दोन्हीमध्ये अवेलेबल आहे, परंतु मराठीमध्ये अभ्यास करणारे ग्रोवर अँड बेल्लेकर वाचायचं आहे. आणि समजा कोणाला जर आणखी वाचायचं असेल तर स्पेक्ट्रम पण तुम्ही वाचू शकता. ओके, स्पेक्ट्रमचं पण तुम्ही वाचू शकता. एका IPS लिहिलेलं पुस्तक आहे, ते बेस्ट आहे. परंतु ग्रोवर आणि बेल्लेकर म्हणजे दोन्ही एकदम बेस्ट आहेत. तुम्ही कोणतंही एक चूज करू शकता. ओके, आधुनिक भारतासाठी तुम्हाला ग्रोवर अँड बेल्लेकर वाचायचंय. नंतर प्राचीन आणि मध्ययुगीन भारतासाठी तुम्हाला स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटी मधून, स्टेट बोर्ड किंवा एनसीईआरटी याच्यामधून तर तुमचा कव्हर होईलच, परंतु जो फॅक्च्युअल डेटा आहे तो फॅक्च्युअल डेटा परत रिव्हिजन करण्यासाठी तुम्ही लुसन जीकेचं पुस्तक घ्या, ज्याच्यामध्ये सगळ्या विषयांचे फॅक्च्युअल डेटा आहे. तर ते तुमच्याकडे ठेवा. त्याच्यातून प्राचीन आणि मध्ययुगीन केलं तर तुमचे इझिली जे काय 2-3 क्वेश्चन येतात ते तुमचे सुटतील. सो त्याला काय करायचं, म्हणजे तुमचं हे बेसिक झाल्यानंतर लुसन जीके तुम्ही वाचलं तरी चालेल, त्याच्यातून तुमचे प्रश्न सुटतात. राईट. आता महाराष्ट्राच्या इतिहासासाठी काय करायचंय, तर 11वीचं स्टेट बोर्डचं इतिहास तर तुम्हाला करायचंय. त्याच्याबरोबर गाठाळ किंवा कठारे, अनिल कठारे किंवा गाठाळ या दोघांपैकी एकाचं पुस्तक तुम्ही करायचं आहे. दोघांपैकी एकाचं, मी तुम्हाला ऑप्शन देतो आहे, त्यापैकी एकाचं करायचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, हे करत असताना जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स विथ एक्सप्लेनेशनचं पुस्तक आपल्या मार्केटमध्ये मिळतं, जे डिकोडेड असतं किंवा ज्याच्यामध्ये ट्रिक्स, लॉजिक सगळ्या गोष्टी दिलेल्या असतात, मग ते तुम्ही कुठल्याही अकॅडमीचं घेतलं तरी चालेल. ते 21,000 जो प्रश्नसंच आहे तो घेतला तरी चालेल, किंवा इतर अकॅडमीचं जे पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून त्यांनी PYQ एक्सप्लेनेशन तयार केलेलं आहे ते घेतलं तरी चालेल. पण ते घ्याच, ते 100% तुम्हाला घ्यायचंच आहे. आणि हे करत असताना तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे रिव्हिजन, मल्टिपल रिव्हिजन. तुम्ही जेवढ्या जास्त रिव्हिजन कराल तेवढं तुम्हाला ते परीक्षेमध्ये सोपं जाईल आणि सिली मिस्टेक तुमच्या होणार नाहीत. त्याच्यामुळे तुम्ही एकदा अभ्यास, पहिल्या वेळेस तुम्ही वाचलं, फर्स्ट रिडिंग केली, सेकंड रिडिंग केली, PYQ बघत सेकंड रिडिंग केली, थर्ड रिडिंगला मग तुम्ही तुमच्या शॉर्ट नोट काढू शकता. तुम्हाला PYQ अनालिसिस वरून तुम्हाला समजेल की आता काय घ्यायचं आणि काय नाही. तुम्ही नोट्स तुमच्या स्वतःच्या तयार करू शकता आणि नंतर त्याच्यावरती तुम्ही काय करायचं, एक रिव्हिजन प्लॅन पण बनवायचा आहे. मग सतत रिव्हिजन करायची त्याची. पूर्व परीक्षेच्या अगोदर लक्षात ठेवा, पूर्व परीक्षेच्या अगोदर मिनिमम तुमच्या 4 ते 5 रिव्हिजन झाल्या पाहिजेत. ओके, तर ही हिस्ट्रीसाठी तुम्हाला पुस्तकं वाचायची आहेत. आता भूगोलासाठी तुम्हाला काय काय करायचंय, भारत, महाराष्ट्र आणि जगाच्या भूगोलासाठी, ज्याच्यामध्ये फिजिकल, सोशल अँड इकॉनॉमिक जिओग्राफीसाठी काय काय वाचायचं आहे. तर तुम्हाला इथं फक्त मी तुम्हाला एक कमी रिसोर्सेस, एकदम तुम्हाला लक्षात ठेवा, लिमिटेड रिसोर्सेस ठेवायचे आणि त्याच्यावर मॅक्सिमम रिव्हिजन टाकायच्या. नाहीतर दुसरा मित्रांनी हे पुस्तक घ्यायला सांगितले ते पण घ्या, मैत्रिणीनं ते पुस्तक घ्यायला सांगितलंय, तिनं वेगळंच घेतलंय, ती वेगळंच वाचते, असे भरपूर पुस्तकं गोळा करून ठेवू नका. राईट. जेवढं मी सांगितलंय तेवढं तुम्ही तरी केलं आणि त्याच्यावर सतत रिव्हिजन टाकली तर तुम्ही 100% लवकरात लवकर या प्रोसेसमधून पोस्ट घेऊन बाहेर पडाल. भूगोलासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर मराठीमध्ये जर तुम्ही करणार असाल तर 5वी ते 12वी पर्यंतचं जे स्टेट बोर्ड आहे ते स्टेट बोर्ड व्यवस्थित करायचं आहे आणि ते समजावून घ्यायचं आहे. ज्या कॉन्सेप्ट आहेत त्या कॉन्सेप्ट समजावून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. आलं का लक्षात? नाहीतर फक्त वाचायचं नाही, नाहीतर इकडून नळी फुंकले सोनारे, इकडून तिकडून गेले वारे असं व्हायला नको. पुढचं पाठ मागचं सपाट असं व्हायला नको. नंतर जर तुम्ही याच्यामध्ये, आता याच्याबरोबरच तुम्हाला आणखी काय करायचं आहे, जर तुम्ही इंग्लिशमध्ये करणार असाल तर NCERT 11वीची फिजिकल अँड फंडामेंटल जिओग्राफी, राईट. लक्षात ठेवा, मी तर तुम्हाला असं सांगेल, NCERT असेल, NCERT मध्ये समजा याच्यामध्ये 98 पेजेस आहेत, समजा 98 पेजेस आहेत किंवा 100 पेजेस आहेत, तर तुम्ही ती मिनिमम 25 ते 30 वेळा वाचा.
25 ते 30 वेळा वाचा, कारण तुम्हाला मुख्य परीक्षेला पण ती तेवढीच कामाला येणार आहे लिहिण्यासाठी. सो एनसीईआरटी हे आपल्यासाठी बायबल आहे किंवा महाभारत आहे किंवा भगवद्गीता आहे किंवा रामायण आहे. सो याला बिलकुल विसरू नका. स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटी. नंतर 12वीची जी ह्युमन जिओग्राफी आहे तर ती पण वाचायची आहे. तर त्याच्यामध्ये मग हे मानव विकास असेल, लोकसंख्याशास्त्र असेल, ते सगळं त्याच्यामध्ये दिलेलं आहे. हे वाचायचं आहे. याच्याबरोबर तुम्हाला एवढंच वाचायचं आहे. याच्यासाठी तुम्हाला कुठलं रेफरन्स मटेरियल सध्या पूर्व परीक्षेसाठी घ्यायचं नाहीये. पूर्व परीक्षेसाठी तुम्ही एवढं जरी केलं तरी मोर दॅन इनफ आहे. आणि त्याच्याबरोबर तुम्हाला एक ॲटलास वापरायचा आहे. मग तो तुम्ही ऑक्सफर्डचा वापरा किंवा स्टडी टुडेचा वापरा. परंतु काय करायचंय, त्याच्यावर महाराष्ट्राचा पण एक सौदी सरांचा जो महाराष्ट्र जिओग्राफी आहे, आता त्याच्यामध्ये महाराष्ट्र जिओग्राफीसाठी पण काय करायचंय तुम्हाला एक सांगायचं होतं. महाराष्ट्र जिओग्राफी, महाराष्ट्राचा भूगोल जो आहे, महाराष्ट्राचा भूगोल, याच्यासाठी तुम्हाला काय करायचंय, सौदी सरांचं पुस्तक वाचायचंय. सौदी सरांचं महाराष्ट्राचं भूगोल वाचायचंय. किंवा 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 तुम्ही काय करू शकता, दीपस्तंभ पब्लिकेशनचं पण वाचू शकता. दीपस्तंभ पब्लिकेशनचं जे पुस्तक आहे तर ते पण तुम्ही वाचू शकता. किंवा एखादं दुसरं पण एखादं खतीब पण आहे. खतीब या तिन्हीपैकी तुम्ही कुठलंही एक पुस्तक करू शकता महाराष्ट्राच्या जिओग्राफीसाठी. आणि त्याच्यावर सौदीचा मॅप तुम्हाला घ्यायचा आहे. तर मॅपची रिडिंग तुम्ही डेली 30 मिनिटे तुम्ही मॅपची रिडिंग करायला पाहिजे. मॅपची रिडिंग कशी करायची, आता म्हणजे सगळे कॉन्टिनेंट बघायचे, कुठला देश कुठं आहे. फिजिकल जिओग्राफीमध्ये काय करायचं, कुठल्या पर्वतरांगा कुठं आहेत, कुठली नदी कुठून वाहते, कुठं वाहत जाते, कुठल्या स्टेट मधून वाहते. तर हे जे मॅप रिडिंग असतं ते डेली करायचं. मॅप रिडिंग शिवाय जिओग्राफीचा अभ्यास शक्य नाही. तर जिओग्राफीसाठी या तुम्हाला गोष्टी करायच्या आहेत. आणि नंतर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं काय तर PYQ, जिओग्राफीचे PYQ सतत अॅनालाइज करा. त्याच्यावरून तुम्हाला समजेल की करायचं काय आणि करायचं काय नाही. तर तुम्हाला ते काय करायचं आहे, त्यासाठी पुस्तक तुम्हाला जे तुम्ही घेतलेलं आहे त्याच्यातून सतत PYQ ते सोडवायचे आणि सतत त्याचं अॅनालाइज करायचं. किंवा पाठीमागले पेपर डाउनलोड करून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये बघायचं 2013 पासून 2024-25 पर्यंत त्यांनी काय काय विचारलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं रिव्हिजन, मल्टिपल रिव्हिजन्स. ओके, आता पुढे जाऊ. इंडियन पॉलिटीसाठी काय करायचंय तुम्हाला, तर एम लक्ष्मीकांत मोर दॅन इनफ आहे. एम लक्ष्मीकांतच करा असं म्हणेल मी. तुम्ही ते मराठीमध्ये करा किंवा इंग्लिशमध्ये करा, पण एम लक्ष्मीकांतच करा. राईट. रंजन कोळंबे सरांचं पण पुस्तक तुम्ही वाचू शकता, परंतु ते ऑप्शनल ठेवा. राईट. परंतु मी तुम्हाला सांगेन की एम लक्ष्मीकांत सरांच्या पुस्तकाच्या बाहेर तुमचा प्रश्न जाणार नाही. त्याच्यामुळे तेच परत वाचा. आणि सगळ्यात महत्वाचं, इंडियन पॉलिटिक्सचं अंडरस्टँडिंग वरती जास्तीत जास्त भर द्या. समजावून घ्या. मग ते फंडामेंटल राईट्स असतील, फंडामेंटल ड्युटीज असतील, राईट, नंतर बेसिक स्ट्रक्चर असेल, हे सगळं समजावून घेण्याचा प्रयत्न करा. त्याच्यावर आधारित प्रश्न येतात. पंचायती राजसाठी तुम्हाला किशोर लवटे सरांचं पुस्तक वापरायचं आहे. आणि त्याच्याबरोबरच मग काय वापरायचं आहे तर PYQ सगळे सोडवायचे आहेत. आणि हे करत असताना रिव्हिजन, मल्टिपल रिव्हिजन तुम्हाला प्रत्येक याच्यावरती घटकावरती टाकायचे आहेत. आता भारतीय अर्थव्यवस्थेसाठी तुम्हाला काय करायचंय, तर भारतीय अर्थव्यवस्थेसाठी तुम्हाला भाग 1 किरण देसले सरांचा जो भाग 1 आहे दीपस्तंभ पब्लिकेशनचा, तो पण तुम्हाला करायचा आहे. भारतीय अर्थव्यवस्था जी आहे ते एकदम सोपं करून सरांनी त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. एकदम सोप्या पद्धतीने उदाहरणं देऊन सांगितलेलं आहे. नंतर किरण देसले सरांचं दीपस्तंभ, राईट, हे भाग 2, हे भाग 1 आणि भाग 2 करायचं. किंवा रंजन कोळंबे सरांचं तुम्ही इकॉनॉमिक्स वाचू शकता. आणि याला आणखी एक रेफरन्स बुक म्हणून तुम्हाला काय करायचं आहे तर सिंग सरांचं भारतीय अर्थव्यवस्था, कुणाचं, सिंग सरांचं जे इंडियन इकॉनॉमी आहे, इंडियन इकॉनॉमी, तर हे तुम्हाला काय करायचंच आहे. हे पण तुम्हाला रेफरन्स बुक्स तुम्हाला घेऊन ठेवायचंच आहे, जे टाटा मेग्राइल पब्लिकेशनचं आहे, इंडियन इकॉनॉमी बाय सिंग सरांचं. ओके, तर ते तुम्हाला घ्यायचंच आहे. टाटा मेग्राइलचं आहे, टाटा मेग्राइल पब्लिकेशनचं, तर ते तुम्हाला तुमच्यासाठी घ्यायचंच आहे. कारण त्याच्यातून डायरेक्टली प्रश्न आजकाल पडतात. मग ते प्लॅनिंगवरती असतील किंवा वृद्धी आणि विकासावरती असतील, राईट, तर ते पुस्तक तुम्हाला ठेवायचंच आहे. ते कारण ते तुम्हाला मुख्य परीक्षेला पण काय होणार आहे, उपयोगीला येणार आहे. ओके, मुख्य परीक्षेला पण ते उपयोगाला येणार आहे. पुन्हा टाटा मेग्राइलचं इंडियन इकॉनॉमीचं पुस्तक. आता सगळ्यात महत्वाचं, मी पण इकॉनॉमिक्स शिकवतो, तर तुम्ही काय करू शकता, माझे क्लासेस पण जॉईन करू शकता टेक्स्टबुक वरती, राईट. तर ते पण, आणि आपण डेली काय करतो, डेली आपल्या युट्यूब चॅनलवरती डेली क्वेश्चन सॉल्विंग विथ एक्सप्लेनेशन घेतो. म्हणजे तुम्हाला त्याच्यातून कळेल सगळ्या गोष्टी. तर तिथं पण तुम्ही येत जा. तिथं तर तुम्ही डेली 7 PM ला येत जा, राईट.
आता नंतर याच्यामध्ये हे करत असताना PYQ तुम्हाला सोडवायचेच आहेत. PYQ ला बिलकुल विसरायचं नाही. तुम्हाला आधीच सांगितलं की PYQ ची पूजा करा. आणि हे नंतर हे झाल्यानंतर रिव्हिजन मल्टिपल रिव्हिजन्स तुम्हाला करायचे आहेत. तर हे पुस्तकं तुम्हाला इंडियन इकॉनॉमीसाठी वापरायचे आहेत. नंतर पर्यावरणासाठी पर्यावरण जे आहे पर्यावरण परिस्थितिकी याच्यामध्ये तुम्हाला तुषार घोरपडे सरांचं पुस्तक वापरायचं आहे किंवा तुम्ही शंकर आयचं पण पुस्तक वापरू शकता. परंतु मी तुम्हाला सांगेल की तुषार घोरपडे सरांचं मोर दॅन इनफ आहे, ते तुम्ही वाचलं इनफ आहे. ओके. आणि कारण 5-6 प्रश्न जे येतात ते तुम्हाला त्याच्यातून सगळे सुटून जातात आणि प्लस PYQ आणि रिव्हिजन मल्टिपल रिव्हिजन्स तुम्हाला टाकायचे आहेत. आता जनरल सायन्ससाठी तुम्हाला काय वाचायचंय बघा. तुमचं जर बेसिक क्लिअर नसेल, तुमचं सायन्सचं बेसिक क्लिअर नसेल तर तुम्हाला 8वी ते 10वीचे स्टेट बोर्ड वापरायचे किंवा NCERT जे मुलं इंग्लिशमध्ये करणार आहेत ते NCERTचं पुस्तक वाचायचंय. हे NCERTचा कोणीतरी क्रक्स गोळा केलेला आहे त्याच्यातून काढलंय मराठीमध्ये, हे वाचू नका. राईट. एकदा डायरेक्ट स्टेट बोर्ड हातात घ्या, नाहीतर NCERTचे डायरेक्ट पुस्तकं विकत घेऊन हातात घ्या. 8वी ते 10वी पर्यंतचे पुस्तकं. ओके. आता तुमचं बेसिक जर क्लिअर असेल, बेसिक क्लिअर झाल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांचं बेसिक क्लिअर नाही त्यांनी स्टेट बोर्ड बरोबरच सचिन भस्के सरांचं सामान्य विज्ञानाचं पुस्तक करायचंच आहे. ओके, करायचंच आहे. आणि ज्यांचं बेसिक क्लिअर आहे त्यांनी डायरेक्ट सचिन भस्के सरांचं पुस्तक जरी घेतलं अभ्यासाला तरी चालेल. ओके. आता याच्यानंतर तुम्हाला फॅक्च्युअल डेटासाठी तुम्हाला लुसेंट जीके मधून सायन्सचे टॉपिक करायचे. फॅक्च्युअल डेटा त्याच्यातून रट्टा मारो जिंदाबाद. ओके. आणि PYQ ला बिलकुल सोडायचं नाही. PYQ मी तुम्हाला फक्त राज्यसेवा पूर्व परीक्षेचंच म्हणत नाही, राज्यसेवा पूर्व परीक्षेबरोबर कंबाईन पूर्व आणि मुख्य परीक्षेचे सगळे PYQ सगळ्या विषयांचे सोडवायचे. ओके. आणि रिव्हिजन वरती जास्तीत जास्त भर द्यायचा. नंतर चालू घडामोडीसाठी काय करायचंय तुम्हाला, पहिल्यांदा तर तुम्हाला पेपर वाचायची सवय लावायची आहे. दररोज तुम्ही 1 तास पेपर वाचा. मग त्या डेली न्यूजपेपर रिडिंग, कारण तुम्हाला आता मुख्य परीक्षेला आता डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे. सो त्याच्यामुळे तुम्हाला पेपर इंडियन एक्सप्रेस किंवा मराठीमध्ये तुम्ही लोकसत्ता हा पेपर काय करू शकता, वाचू शकता. तर पेपर वाचायचा, पाठीमागे कसे प्रश्न आले होते ते बघायचे. राईट. आणि त्याच्यावर मुख्य परीक्षेला पण कसे प्रश्न येतात, चालू घडामोडी ते पण बघायचे. म्हणजे तुम्हाला काय तुम्हाला एक सवय लागेल. डेली काय करायचा, पेपर वाचायचा, त्याच्या नोट्स काढून ठेवायच्या. जसं आता तुम्हाला उदाहरणार्थ सांगतो की आता पेपरमध्ये, आजच्या पेपरमध्ये काय आलेलं आहे की कॉमनवेल्थ गेम जे आहेत, 100व्या कॉमनवेल्थ गेमचं जे यजमानपद आहे ते भारताला मिळालेलं आहे, त्या अहमदाबादमध्ये होणार आहेत. राईट. तर 100व्या आहेत त्या शताब्दी राष्ट्रकुल स्पर्धा भारताला त्याचं यजमान मिळालेलं आहे. मग शताब्दी मिळालेला आहे, तर त्याच्या अगोदर भारतामध्ये कधी झाली होती, तर 2010ला एकदा झाली होती. म्हणजे आता हे दुसरीच वेळ होणार आहे. 2030ची 100वी स्पर्धा. पहिली स्पर्धा कुठे झाली होती, तर ती हॅमिल्टनला झाली होती 1930 मध्ये कॅनडामध्ये. तर मग असा जो फॅक्च्युअल डेटा असतो तो काय करायचा, लिहून ठेवायचा. त्याच्यावरती प्रश्न येतात. ओके. त्याच्यावरती प्रश्न येतात. तर किंवा जे आता एडिटोरियल पेज असतं त्या एडिटोरियल पेज पण तुम्हाला व्यवस्थित करायचं आहे. एडिटोरियल पेज मध्ये जे लेख वगैरे येतात ते व्यवस्थित वाचायचे. किंवा सध्या आता बाबा जे तुम्हाला उदाहरणार्थ सांगायचं झालं तर आता अमेरिका आणि अमेरिकेचं व्यापार युद्ध चालू आहे सगळ्याच देशांबरोबर. अमेरिका सरसकट सगळ्यावरती 100% 200% टॅरिफ लावते. मग आता हे व्यापार ह्याच्यात हे इकॉनॉमिक्स मध्ये येतं, तर हे व्यवस्थित वाचायचं, कारण ह्याच्यावरती आधारित तुम्हाला मुख्य परीक्षेमध्ये प्रश्न येणार आहेत. त्याच्यामुळे न्यूजपेपर रिडिंग मस्ट आहे. दररोज 1 ते 2 तास न्यूजपेपर रिडिंग करायचं. आणि तुम्हाला नंतर काय करायचं, पृथ्वी परिक्रमा किंवा सिम्प्लिफाईड पब्लिकेशनचं जे पुस्तक आहे महाले सरांचं आणि महाले मॅडमचं, तर ते पुस्तक तुम्ही केलं तरी आणि त्याची मल्टिपल रिव्हिजन टाकल्या तरी इनफ होईल. तुमचे पूर्व परीक्षेतले 15 पैकी जे 15 प्रश्न येतात चालू घडामोडीवरती, जवळपास 15 प्रश्न येतात, ते 15 प्रश्न तुमचे काय होतील, 15 पैकी 12 ते 13 प्रश्न तुमचे इझी बरोबर येतील. राईट. आणि ऑनलाईन जर तुम्हाला काय करायचं असेल तर जीके टुडेला तुम्ही रेफर करू शकता, पण नका करू, एवढं केलं तरी इनफ आहे. आणि रिव्हिजन वरती भर द्या. ओके. आता पेपर 2 कडे येऊ. हे झालं पेपर 1चं बुक लिस्ट. आता पेपर 2 जो आहे CSAT, त्याला आपण CSAT म्हणतो, सामान्य अध्ययन पेपर 2. आता हा कशावरती आधारित असतो, याच्यामध्ये एकूण 80 प्रश्न असतात. प्रत्येक प्रश्न हा 2.5 मार्काला असतो. म्हणजे एकूण किती, 200 मार्काचा हा पण प्रश्न आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला फक्त 33% काय आहे, पासिंग आहे. राईट. हा क्वालिफाईंग पेपर आहे. याच्यामध्ये फक्त तुम्हाला 66 मार्क
मार्क घ्यायचे आहेत 200 पैकी तुम्ही याला क्वालिफाय होऊन जाता. राईट. मग आता या पूर्व परीक्षेमध्ये याचा सिलेबस काय काय आहे, तर याच्यामध्ये काय काय येतं बघा. जो सीसॅटचा जो पेपर आहे सेकंड पेपर, त्याच्यामध्ये तुम्हाला आकलन क्षमता म्हणजेच रीडिंग कॉम्प्रेन्शन, ज्याच्यामध्ये इंग्लिश आणि मराठी उतारे असतात आणि त्याच्यावरचे प्रश्न तुम्हाला सोडवायचे असतात ते उतारे वाचून. नंतर डिसिजन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्व्हिंगचे 4 ते 5 प्रश्न असतात ज्याला तुम्हाला मार्क मिळूनच जातात, परंतु योग्य उत्तर मिळालं, योग्य उत्तर जर तुम्ही दिलं तर कोणाला 2.5 मिळतो, कोणाला 2 मिळतो. म्हणजे ज्या पद्धतीने तुम्ही उत्तर निवडाल, पर्याय निवडाल, राईट, त्या पद्धतीने तुम्हाला मार्क्स मिळतात. नंतर आणखी काय असतं, मॅथ्स आणि रिझनिंग असतं, डेटा इंटरप्रिटेशन असतं. तर हे मॅथ्स आणि रिझनिंग पण तुम्हाला त्याच्यामध्ये मिळतं. तर एकूण 80 प्रश्न असतात. एकूण 80 प्रश्न तुम्हाला ते क्वालिफाईंग असतात. फक्त सेकंड पेपर हा क्वालिफाईंग आहे, तुम्हाला 66 पेक्षा जास्त मार्क तिथं घ्यायचे आहेत. क्वालिफाईंग आहे. सो आता कारण तुमचा जो कट ऑफ लागतो तो GS1 मध्ये लागतो. मग GS1 मध्ये नेहमी एक टार्गेट ठेवायचं की मला 115 ते 120 प्लस माझा स्कोर कसा पण आलाच पाहिजे. ओके. आणि त्याच्यासाठी काय करायचं ते पण सांगतो आता. सीसॅट सिम्प्लिफाईड अजित थोरवले सरांचं किंवा सीसॅट डिकोडेडचं तुम्ही पुस्तक वापरू शकता. कशासाठी? रीडिंग कॉम्प्रेन्शन सॉल्व्ह करण्यासाठी. ओके. जे उतारे आहेत इंग्लिश आणि मराठी उतारे तर ते उतारे कसे येतात त्याच्यासाठी काय करायचं तुम्हाला, मोस्ट इम्पॉर्टंट तुम्हाला तर काय, मी तर तुम्हाला हेच सांगेल की 2013 पासून 2024-25 पर्यंतचे पेपर काय करा तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि तेच पेपर परत परत सोडवा. कशासाठी? रीडिंग कॉम्प्रेन्शनसाठी. म्हणजे तुम्हाला कळेल की ह्या कुठल्या प्रकारचे हे लोक काय आपले पॅसेजेस टाकतायत, कसे प्रश्न विचारतायत ते तुम्हाला कळेल. मी तर तुम्हाला तेच सांगेल की तुम्ही काय करा, पेपरच सतत सोडवा. आणि नंतर नॉन व्हर्बल आणि रिझनिंगसाठी काय करायचं, व्हर्बल आणि नॉन व्हर्बल रिझनिंगसाठी RS अग्रवालचं पुस्तक करायचं. आणि क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूडसाठी सुद्धा RS अग्रवाल सरांचंच पुस्तक करायचंय. ओके. तर एवढं जरी केलं तरी तुम्ही कसेही 60, 70, 80 मार्क तुम्ही कसेही घेता. पण त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचंय, पेपरचं अनालिसिस करायचंय पाठीमागातल्या, आणि ते बिलकुल विसरायचं नाही. बिलकुल विसरायचं नाही. पेपरचं अनालिसिस केल्याशिवाय बिलकुल अभ्यास करायचा नाही. आणि याच्याबरोबर मोस्ट इम्पॉर्टंट काय करायची आहे तर टेस्ट सिरीज. कारण आपला झालेला अभ्यास आपल्याला चेक करायचा आहे, किंवा आपण ज्यावेळेस MPSCची पूर्व परीक्षा देणार आहोत त्याच्यासाठी स्वतःला तयार करायचंय. राईट. त्यात 2 तास आपल्याला बसून तो पेपर सोडवायचा आहे. ते आपल्याला मेंटॅलिटी क्रिएट करायची आहे. राईट. आपल्या सिली मिस्टेक होऊ नयेत म्हणून आपली जी आपण केलेला अभ्यास त्याची प्रॅक्टिस करण्यासाठी आपल्याला टेस्ट सिरीज जॉईन करायची आहे. आणि ते मस्ट आहे. टेस्ट सिरीज कुठलीही जॉईन करा, पण कराच म्हणेल मी, कराच. मग 1 करा, 2 जॉईन करा, पण कराच. टेस्ट सिरीज शिवाय पर्याय नाही. टेस्ट सिरीज तुम्ही जॉईन कराच हे मी तुम्हाला सांगेल. राईट. सो त्याच्यामुळे काय होईल, आपल्याला अभ्यास आपला चेक करता येईल. तर विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, जसा सशाची आणि कासवाची जशी शर्यत लागली होती त्याच्यामध्ये ससा हारला आणि कासव जिंकलं, याचं कारण काय होतं तर कासवाची कन्सिस्टन्सी, सातत्य. कासव सतत सातत्यानं चालत राहिलं म्हणून ते त्याच्या ध्येयापर्यंत अंतिम ध्येयापर्यंत पोहोचलं. सशाने काय केलं, पळाला झोपला आणि शेवटी हारला. सशासारखं आपल्याला करायचं नाहीये. तर आपल्याला कन्सिस्टन्सी, पेशन्स कुणासारखे ठेवायचे आहेत, या कासवासारखे. आणि त्या पद्धतीनेच आपल्याला अभ्यास करायचा आहे. घाई गडबडीमध्ये काहीही वाचायचं नाही. हळूहळू अभ्यास करा. 1 महिना जास्त लागू द्या, परंतु अभ्यास चांगला करा. आणि तुम्हाला हे पण सांगेल की मुख्य परीक्षेचा अभ्यासापासून चांगली सुरुवात करायची आहे. तुम्हाला मुख्य परीक्षेसाठी काय बुक लिस्ट असावी किंवा काय वाचावं हे पण तुम्हाला नंतर मी सांगेल, परंतु सध्या मी पूर्व परीक्षेसाठी हे सांगितलेलं आहे. मी नेहमी तुम्हाला सांगेलच की बाबा कधी पण कुठल्याही एक्झामची प्रिपरेशन करताना क्लास लावल्यानंतर मुख्य परीक्षेचा अगोदर अभ्यास करायचा. त्याच्यामध्ये मग ऑप्शनल आणि जे GSचे पेपर आहेत ते आधी आपले कव्हर करायचे. त्याच्यामध्ये तुमचा 60 ते 80% तुमचा अभ्यास पूर्व परीक्षेचा होऊन जातो. आणि जशी पूर्व परीक्षा जवळ येईल तसं 4 महिने अगोदर पूर्व परीक्षेचा अभ्यास करायचा. मुख्य परीक्षेचा अभ्यास तुमचा पूर्व परीक्षा अगोदर झालाच पाहिजे, हे लक्षात ठेवा. ओके. सो आय होप की तुम्हाला हे बुक लिस्ट नक्कीच तुम्ही रेफर कराल आणि नक्कीच या एक्झाम मध्ये तुम्ही यश मिळवाल. ओके. आणि काहीही तुम्हाला मदत लागली एनी टाइम या नंबरवरती मला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. मेसेज करा, कॉल करा 9403933345. मग ती तुम्हाला अभ्यासासंदर्भात बोलायचं असेल, एखादी बॅच संदर्भात बोलायचं असेल, एनिथिंग. ओके. सो एनी टाइम मी तुमच्यासाठी अवेलेबल आहे. सो थँक्यू सो मच. आणि तुम्हाला प्रिपरेशनसाठी खूप खूप शुभेच्छा.